काय नेमकं ठरलंय? दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार, चंदगड सारखे समीकरण होणार जेजुरीचं असं बोललं जातंय. आम्ही जेजूरमध्ये नगराध्यक्ष आणि 22 जागा इतर सर्व जागा राष्ट्रवादीच्या 21 जागा सर्व जागा राष्ट्रवादीच्या घड्याळ्या चिन्हावरती आम्ही लढवणार. काही पक्षाचे लोक आमच्याकडे येऊ पाहतात, ते देखील आमच्या चिन्हावरती निवडणूक लढवणार आहेत. आणि आम्ही प्रत्येक वर्षामध्ये जेजूरमध्ये नगराध्यक्ष आणि सर्व नगरपालिका जागा राष्ट्रवादी घड्याळ्याच्या चिन्हावरती लढवणार आहोत. काही तुतारीचे लोक जर येणार असतील तर त्यांना घेणार आहात का समावेश? आणि त्यांना समावेश घेणार ते देखील आमच्या घड्याळ्याच्या चिन्हावरती लढणार आहेत. पण मग दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार असं बोललं जात आहे. काही कार्यकर्ते समजा इच्छुक आहेत, त्यांची इच्छा असेल आम्ही तुमच्यासोबत येतोय, तर घड्याळ चिन्ह घेतलं त्यांचं देखील काही ठिकाणी आम्ही समावेश करणार. नाही, अजितदादांनी असं सांगितलंय का की त्यांची राष्ट्रवादी आणि आपली राष्ट्रवादी एकत्रित लढू, ते तुतारीवर आणि आपण गडाळीवर? नाही, असं नाही. तो विषय नाहीये. चिन्ह एकच वापरणार. बरं का, आमचा निर्णय असा आहे, जेजूरमध्ये स्वबळावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ चिन्हावरती आगामी निवडणूक लढवणार. त्या राष्ट्रवादीसोबत काही चर्चा झाली आहे, बैठक झाली? नाही, आम्ही फक्त दादांची लोक चर्चा आली. सगळे प्रमुख त्या ठिकाणी आमचे पक्षाचे आहेत, सगळ्यांच्या समोर निर्णय आलाय. आम्ही त्या ठिकाणी स्वबळावरती घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवणार. अशीच परिस्थिती पोर्तुगीमध्ये पण असणार आहे, वेगळं काय? पोर्तुगीमध्ये देखील आम्ही काही बोलतोय, स्वबळावरती देखील आमची चाचणी चालू आहे. उद्यामध्ये आमचा पोर्तुगीवरती निर्णय. थँक्यू. धन्यवाद.